नमस्कार मित्रांनो, आर एस क्लासमध्ये परत आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि परत आपण XUSDमध्ये कशा पद्धतीने आपल्याला एंट्री मिळू शकतात आणि दिवसभराचं मार्केट कशा पद्धतीने असू शकतं हे देखील आपण इथं पाहणार आहोत. आज जवळपास मार्केटची मुवमेंट जर पाहिली तर तुम्हाला क्रिटिकलच दिसेल. मार्केटची मुवमेंट कुठून कुठं जायचं हे देखील तुम्हाला अजिबात समजणार नाही आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो जर आपण मारला तर मार्केट 50%च्या अगदी म्हणजे इनसाइड बार कॅन्डल झालेली आहे. ही पण इनसाइड बार कॅन्डल, ही पण इनसाइड बार कॅन्डल, ही पण इनसाइड बार कॅन्डल. याचा अर्थ एकच आहे की मार्केट एका रेंजमध्ये सेलिंग झोनमध्ये आहे. तुम्ही एका तासाच्या कॅन्डलमध्ये जर गेला तर ते तुम्हाला सगळं क्लिअर कट दिसेल की एका रेंजमध्ये मार्केट आहे आणि कुठंतरी सकाळी मार्केट मुवमेंट बदललेली आहे आणि ह्या पद्धतीनं मार्केट बायच्या दिशेला गेलेलं आहे. त्याचा एकच अर्थ होऊ शकतो की प्रिव्हियस कॅन्डलचा जो सगळी जी क्वांटिटी होती ही पूर्ण क्वांटिटी मार्केटनं इथं घेतलेली आहे. सकाळपासून जवळपास मी एक $150 आसपास मी प्रॉफिट काढलेलं आहे, नो टेन्शन. पण ही जी सिच्युएशन आहे ह्या सिच्युएशनमध्ये पूर्ण लिक्विडिटी मार्केटनं कव्हर केलेली आहे हे लक्षात आलेलं आहे आपल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशीची 7 मार्चची जी कॅन्डल होती ती गॅप अप कॅन्डल होती आणि ती कॅन्डल गॅप अप असल्याकारणाने तिथं त्यांनी जो गॅप सोडलेला त्या गॅपला रिकवर करण्यासाठी मार्केटची मुवमेंट झालेली आहे पायच्या दिशेनं सकाळीच, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण 1 डेची कॅन्डल जर पाहिली तर प्रिव्हियस कॅन्डल हाय आणि प्रिव्हियस कॅन्डलला लो लावला आणि त्याचबरोबर पिव्होट पॉईंटसुद्धा आपण पाहत आहोत. पिव्होट पॉईंट आलेला आहे जवळपास 3391. 3391 इथं आलेलं आहे. कुठलीही मुवमेंट आपल्याला दिसत नाही आहे. फक्त एक लक्षात घ्या, प्रिव्हियस कॅन्डलचा जो मोठा वीक आहे त्या वीकच्या 50% मार्केट जाण्याची शक्यता दाट आहे, लक्षात घ्या. जवळपास कमीत कमी 3463 या एरियापर्यंत मार्केट जाईल आणि परत मार्केटची मुवमेंट खाली होऊ शकते की तिथं ऑटो ब्लॉकसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मार्केटच्या बरोबर तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. कॅन्डलस्टिक जो कॅन्डल रेंज थिअरी जी कॅन्डल आपल्याला सांगतात कुठल्या पद्धतीने मार्केटची मुवमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण 4 आवरच्या कॅन्डलमध्ये जर गेलो तर सकाळपासूनच जवळपास 2 कॅन्डल जन्माला आलेले आहेत आणि त्या 2 कॅन्डल आपण जर इथं पाहिल्या तर जवळपास पायच्या दिशेलासुद्धा इथं सिनारो सगळा दिसत आहे. ह्या कॅन्डलला जवळपास आता वाजले तर 8:15 आहेत झालेली आणि अजून 2-2.25 तास शिल्लक आहे तिथं. एका तासाच्या कॅन्डलला जर आपण इथं बघायला गेलो तर जवळपास इथली पूर्ण लिक्विडिटी त्यानं कव्हर केलेली आहे. बघा, ही पूर्ण लिक्विडिटी यानं तिथं कव्हर केलेली आहे हे आपल्याला इथं समजते. पण मार्केट कुठं ना कुठंतरी रिट्रेसमेंट घेऊन ह्या FVGला ट्रॅप करून परत बायला जाण्याची शक्यता दाट आहे. ह्या FVGला ट्रॅप करून परत बायला जाण्याची शक्यता दाट आहे. 15 मिनिटाला सुद्धा तुम्हाला हा सिनेरिओ दिसतो आहे, हे लक्षात घ्या. आणि परत 5 मिनिटाला सुद्धा आपल्याला हा सिनेरिओ दिसतो आहे आणि एका मिनिटाला जरी गेला तरीसुद्धा हा सिनेरिओ दिसतो आहे. आज मार्केटची मुवमेंट अशी खास काही नाही आहे, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला 5 मिनिटाला गेल्यानंतर ती क्लिअर दिसेल की मार्केट कुठेतरी रिट्रेसमेंटला येत आहे आणि ह्या अनुषंगानं मार्केटची मुवमेंट ही परत बायला असू शकते दिवसभराच्या कालावधीमध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर त्याचं टार्गेट असणार आहे 34 ते 44 आणि दुसरं टार्गेट असणार आहे ते प्रिव्हियस कॅन्डलची जी वीक आहे ते वीकचं टार्गेट असणार आहे 3463. नंतर मार्केट खाली पडण्याची शक्यता दाट आहे. त्याचबरोबर आपण एका तासाची कॅन्डलला जर बघायला गेलं तर प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती कॅन्डल क्लोज झालेली आहे. याचा अर्थ एकच आहे की मार्केट बायच्या दिशेला आहे. फक्त इथं रिट्रेसमेंट घेण्यासाठी मार्केट येत आहे, हे लक्षात घ्या. 16 मिनटं शिल्लक आहेत आता याच्या कॅन्डलला. त्यामुळे येणारी कॅन्डलसुद्धा ह्या पोझिशनला जर झाली तर मार्केट टोटली खाली येऊन परत इन्व्हेस्टमेंट करून किंवा ट्रॅप करून FVG ग्रॅप करून परत मार्केट वरती जाण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे शक्यतो जपून ट्रेडिंग करा. आणि हा जर तुम्हाला जर सेलिंगला जर मार्केट यायचं म्हटलं तर जवळपास हा FVG त्या मार्केटनं तोडावा लागतो आणि त्यानंतरच मार्केटची जी दुसरं मुवमेंट असणार आहे ती प्रिव्हियस कॅन्डलचा लो 3360 ही मुवमेंट असणार आहे आणि ह्या पद्धतीनेच मार्केटची मुवमेंट असणार आहे. आणि दिवसभराचं मार्केट ह्याच पद्धतीने असणार आहे. फक्त जपून ट्रेडिंग करा, कारण मार्केट ट्रॅपिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि ते ट्रॅपिंगमध्ये तुम्ही स्वतः ट्रॅपिंग होऊ शकता. त्यामुळे जपून ट्रेडिंग करा
4 आवर कॅन्डलला सुद्धा 30 मुवमेंट आहे, एका तासाची सुद्धा कॅन्डलला 30 मुवमेंट आहे. वन ट्रेंड मुवमेंट पाहायला होऊ शकते, लक्षात घ्या. फक्त प्रिव्हियस कॅन्डलचा जो 50% एरिया आहे त्या 50% एरियामध्ये ती कव्हर करण्याची शक्यता दाट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2 सिनारिओ आपल्याकडे होऊ शकतात. सेलिंगलाही मार्केट येऊ शकते. फक्त मार्केट येत असताना जो FVG असतो तो FVG कव्हर करूनच मार्केटची भूमिका कव्हर करू शकते. त्यासाठी तुम्ही टोटली जपूनच ट्रेडिंग करा. थँक्यू. परत आपण उद्या सकाळी